सुगरण होण्यासाठी काही खास किचन टिप्स. नंबर 1. गुळाचा चहा करताना चहामध्ये दूध घातल्यावर चहा लगेचच फाटतो. हे बऱ्याच स्त्रियांकडून होत असेल आणि माझ्याकडूनही होत होतं. तर त्यासाठी मी इथे चहामध्ये दूध घालून चहा उकळला आणि नंतरच गूळ घातला तर चहा अजिबात फुटत नाही. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने गुळाचा चहा बनवा, कधीच फाटणार नाही. नंबर 2. भज्याचं पीठ बनवताना त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाका, यामुळे भजी अधिकच कुरकुरीत होतात. टिप नंबर 3. चहाची गाळणी खूप घाण झाली असेल तर थोडा वेळ गॅसवर गरम करून घ्या आणि मग एका स्क्रबने स्वच्छ धुवून घ्या. बघा, मग तुमची चहाची गाळणी अगदी नवीन असल्यासारखीच दिसेल. टिप नंबर 4. तूप कढवताना नेहमी त्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास तूप छान रवाळ तयार होते. टिप नंबर 5. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होतो. टिप नंबर 6. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमेलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील येईल. टिप नंबर 7. पुऱ्या करताना पुऱ्या प्रथम संपूर्णपणे लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी फ्रीजमध्ये 10 मिनिटं याच पुऱ्या ठेवा, जेणेकरून तळताना या पुऱ्या जास्त तेल शोषून घेत नाही आणि पुऱ्या तेलकटसुद्धा होत नाही. टिप नंबर 8. शिरा करण्यासाठी किंवा हलव्यासाठी रवा भाजत असताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. शिरा आणि हलव्याची चव दुप्पट होते. नक्की करून बघा. टिप नंबर 9. परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी प्रथम बटाटे शेपमध्ये कापून घ्या. आता हेच बटाटे पाण्यात 2 ते 3 मिनिटे उकळा. आता बटाट्याचे काप पाण्यातून काढून रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यातले सर्व पाणी सुकून जाईल. आता हे बटाट्याचे काप कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करा आणि झिपलॉक किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा. आणि तुम्हाला जेव्हा कधी तळायचं असल्यास बाहेर काढून लगेचच तळून घ्या. मस्त फ्रेंच फ्राईज कुरकुरीत तयार होतात. टिप नंबर 10. जर ग्रेव्हीमध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं असेल तर ते फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होते आणि तुपाचा आणि तेलाचा जाडसर असा थर तयार होतो, जो की आपण सहजपणे नंतर काढून टाकू शकतो. आणि नंतर सर्व करण्यापूर्वी तुम्ही तुमची डिश पुन्हा गरम करू शकता. टिप नंबर 14. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेलं बेसन देखील घालू शकता. यामुळे चिकटपणा तर दूर होईलच, शिवाय भेंडी कुरकुरीत देखील होईल. टिप नंबर 12. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची शाही भाजी, क्रीमी किंवा भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवायची असेल तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटं उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र मिक्सरमधून बारीक करून गाळून घ्या. आता जर तुम्ही या गाळलेल्या पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप स्मूथ आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल आणि भाजीला चव तर एकदम रेस्टॉरंटसारखीच येईल. टिप नंबर 13. ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला, त्यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी तयार होईल. नक्कीच ट्राय करून बघा. टिप नंबर 14. दुधाच्या सायमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यामध्ये बर्फ घालून मिक्सरमधून हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि तळाशी मठ्ठा राहील. तर त्या तुम्ही या मठ्ठ्याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचं बॅटर बनवण्यासाठी नक्कीच करू शकता. टिप नंबर 15. झटपट आणि कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर लगेचच तळून घ्या. लगेचच इन्स्टंट बटाटा चिप्स तयार होतील. टिप नंबर 16. तुम्हाला जर अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवायचा असेल तर बॅटरमध्ये पिकलेलं केळं आणि दही घालून बॅटर बनवा. मस्त असा मऊ लुसलुशीत फ्लफी केक तयार होतो. टिप नंबर 17. जर तुम्ही दही बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे दुधाचे तापमान. दूध इतके गरम असले पाहिजे की जेव्हा तुम्ही बोट लावाल तेव्हा ते कोमट वाटेल. मग त्यामध्ये 1 चमचा दही घाला. त्यानंतर तवा गरम करून ही दह्याची हंडी गरम असलेल्या तव्यावर ठेवा. यामुळे दही खूपच घट्ट होईल आणि चांगले गोठले जाईल. टिप नंबर 18. कुकरमधील तांदूळ एखादी वेळ जळाला असेल आणि तुम्हाला खूप भीती वाटत असेल की शिजवलेल्या तांदळाला किंवा भाताला जळण्याचा वास येत असेल तर या परिस्थितीमध्ये हा भात एका प्लेटमध्ये ठेवून नंतर फॅनखाली ठेवा. असे केल्याने भाताचा जळालेला वास फक्त 2 ते 3 मिनिटात निघून जातो. जर तुम्ही जळालेल्या भाताचं भांडं बदलून भात हवेत ठेवलाच नाही तर हा वास तसाच राहतो. टिप नंबर 19. दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेलं पाणी फेकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर तुम्ही चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा. त्यामुळे चपाती आणि पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. टिप नंबर 20. एखाद्या पदार्थासाठी गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मगच गुळाचा पाक केला तर गुळाचा पाक कढईला बिलकुल चिटकत नाही.
टिप नंबर 21. आंब्याचं लोणचं जास्त दिवस चांगलं राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हात ठेवा, मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचं पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचं थोडं काढून घ्या, म्हणजे सारखी सारखी भरणी उघडून काढावे लागणार नाही. टिप नंबर 22. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. टिप नंबर 23. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये चिमूटभर साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. टिप नंबर 24. आपण जेव्हा घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यानंतर पाणी फेकून देतो, पण ते पाणी फेकून न देता कणिक मळताना वापरा, ते पाणी खूपच पौष्टिक असते. टिप नंबर 25. दहीवडे बनवताना वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात. टिप नंबर 26. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट आणि ज्युसी गुलाबजाम बनवायचे असतील तर खव्यामध्ये थोडेसे पनीर किंवा रवा मिक्स करून गुलाबजामुन बनवा, खूपच गुलाबजामुन छान तयार होतात. टिप नंबर 27. दहीवडा मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी पिठामध्ये 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत, मस्त मऊ लुसलुशीत दहीवडे तयार होतात. टिप नंबर 28. जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यांना लावून ठेवा आणि स्वच्छ करा, त्यामुळे ते भांडी चकाकतील. टिप नंबर 29. डोसा एकदम कुरकुरीत हवा असल्यास डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे एकदम कुरकुरीत तयार होतात. टिप नंबर 30. छोले भटुरे करते वेळेस भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडासा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत राहतात. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती आणि टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.